नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंनो, सगळ्यांना पहिल्यांदा सुरुवातीलाच व्हिडिओच्या सर्वांना हॅप्पी गुढीपाडवा. तर आज गुढीपाडव्याचा हा व्लॉग आहे ताईंनो. तर बघा, उठलेली आहे आज, म्हणजे 5:30चं हे टायमिंग असावं. तर 5:30 वाजता म्हटलं चला आता बाहेरचं पहिलं असं नेहमीप्रमाणे आवरून घ्यावं. आज जरा जास्त डीप क्लिनिंग बाहेरची झालेली होती. जाळं जळमट सगळं, बाहेरचं टॉयलेट बाथरूम सगळे झाडलोट, हे झाडांची साफसफाई सगळं असं आवरून घेतलेलं आहे. त्यामुळे आज जरा बाहेर खूपच वेळ गेलेला होता. सगळे झाडलोट झाले की लगेच मी सडा मारून घेतलेला आहे. पार्किंगसुद्धा स्वच्छ धुवून झाडांना पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे. आता सगळं जर ताईनं तुम्हाला मी दाखवत बसले तर व्हिडिओ खूप असा मोठा होऊन जाईल. मला परत पुढचा ब्लॉग आहे तो तुम्हाला शेअर करायचा आहे. तर बघा, आलेले आहे किचनमध्ये, आंघोळ वगैरे झाली, केस धुतलेले आहेत. आज सण आहे. तर आता बघा, सकाळच्या म्हणजे अंघोळ झाल्यानंतर मी देवाला दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत. देवपूजा घरातली जी आहे ती करून घेतली. आता फक्त गुढीची पूजा जी आहे म्हणजे गुढी उभारायची आहे ती बाकी आहे. पण त्याआधी करत आहे नाश्ता, पोहे बनवत आहे. तर सात्विक दादा थोडा आजारी आहे. थोडा म्हणण्यापेक्षा गेले 3 ते 4 दिवस झालं तो आजारी आहे आणि रात्रभर दिवसभर असा तापाने तो फणफणत आहे. आणि त्यामुळे थोडं माझं जास्तीचं जागरण देखील झालेलं आहे. अंग पुसून घेणे, गोळ्या औषधं वगैरे वेळेवर देणे, उलट्या वगैरे असं त्याचं चालू आहे. गोळ्या औषध दिले की तो उलटी करत आहे. तर हे असं चालू आहे ताईंनो. तर तर त्यामुळे ना गुढी उभारायची थोडी पाठीमागे ठेवली आणि पहिला नाश्ता करायला घेतलेला आहे. कारण की त्याला नाश्ता देऊन गोळ्या म्हणजे त्याचा जो काही डोस आहे सकाळचा तर तो कंप्लीट करायचा आहे. तर पहिला आता नाश्ता बनवून घेते, त्याला जेवायला देते, खायला वगैरे. आणि मग आपण गुढीच्या उभारायला सुरुवात करूया. रात्रीच्या उलट्या केल्या की सकाळी मग खूप सारी भूक लागते आणि परत मग गोळ्या औषध पण द्यायचे असतात. तेच चालू आहे ताईंनो. तर चला असो, मी आता इकडे पोहे वगैरे भिजत घातलेले आहेत. कोथिंबीर, मिरची तर निवडलेली नाही आहे, तशीच जशी आहे तशीच ठेवलेली आहे कॅरी बॅगमध्ये. कोथिंबीर तेवढी मी निवडलेली तुम्हाला मी दाखवलं होतं. आणि तर चला, शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले. आपलं नेहमीप्रमाणे पोहे जसे बनवते तसे बनवलेले आहेत. त्याला साखर आणि लिंबू टाकून पोहे खूप आवडतात. त्या पद्धतीने पोहे बनवून घेतले. त्याला दिलेले आहेत, त्याला गोळ्या औषध सगळं दिलं. त्याचं आवरलं. घरातली देवपूजा हे जे जे आहे आपलं नेहमी रोजची देवपूजा तीसुद्धा आवरून घेतलेली आहे. आणि त्यानंतर एवढं करेपर्यंत मला टायमिंग झालेलं होतं 9 वाजलेले होत्या. चला आता सगळं आवरून आलेले आहे आता हॉलमध्ये. आता पहिली गुढीसाठी जी साडी आहे ती काढते आणि गुढीची साडी जी आहे त्याला निर्या वगैरे करून घ्यायच्यात. काठी वगैरे साहेबांनी धुवून ठेवलेली आहे. साहेबांनी पण बाकी तयारी बरीचशी केलेली आहे. सगळ्यांना सकाळी लवकर उठून अंघोळ्या वगैरे करायला लावून अंथरूण वगैरे, पारोसा वगैरे सगळं असं काढलेलं आहे. सण म्हटलं की जरासं घरातलं म्हणजे लवकर उठतातच. तर नेहमीप्रमाणे म्हणजे माझं जसं रुटीन आहे तसं तुमचंसुद्धा असणार आहे. फक्त माझं थोडंसं, ही गुढी 8 वाजता उभारायला हवी होती, ती 9 वाजलेल्या होत्या, एवढाच विषय झालेला आहे. तर माझं रुटीन आणि तुमचं रुटीन सेम असू शकतं. कारण की सण म्हटलं की आपले भारतीय सण, महाराष्ट्रातले सण हे आहेत ते एकसारखे सगळ्यांच्या घरी साजरे केले जातात. तर बघा, साडीच्या निर्या वगैरे करून घेतल्या. कडुलिंबाचा जो काही नैवेद्य बनवतात, प्रसाद, तो मला सात्विक दादाने बनवून दिला. तो बघितला कसा आळसलेला वगैरे होता, सोफ्यावरती बसलेला आहे. त्याला फक्त हातपाय धुवायला लावलेले आहे. त्याने अंघोळ वगैरे आता 2 दिवस झाले केलेली नाही आहे. तर आता इकडे बघा, आम्ही घाटी लावून घेतली, लिंबाचा ढाळा लावला, आंब्याचा ढाळा, त्याचबरोबर हार वगैरे. आणि आता इकडे मी कलश जो आहे त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे. वरती आपल्याला कलश अडकवायचा आहे. परत जी काही आपल्याला देवपूजा, गुढीपूजा करण्यासाठी ताट तयार, थाळी बनवायची, पूजेचं साहित्य वगैरे जमा करायचं आहे, ते सुद्धा मला करायचं आहे. त्याआधी आता हे गुढी बांधून व्यवस्थित नीटनेटकी घरामध्ये घेतली ना की बाहेर जाऊन फक्त उभा राहायला म्हणजे पटकन अशी येते. नाहीतर मग हे राहिलं ते राहिलं आणि एकदा वर उंच उभा केली की परत मग त्याला काहीही करता येत नाही. जी काही सगळी तयारी आहे ती घरामध्येच मी अशी करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. आणि आता आम्ही दोघांनी बाहेर आणून इथं बांधलेली आहे. तर दरवर्षी माझी ही जागा असते ताईंनो. गेल्या वर्षीसुद्धा मी गुढीपाडव्याचा ब्लॉग शेअर केलेला आहे. त्यामध्ये पण बघा इथंच तुम्हाला दिसत असेल. तर आता चला, थोडी ॲडजस्टमेंट केलेली आहे. साडीच्या निर्या, हार वगैरे इकडे तिकडे नाही का असं घरामध्ये, आणि बाहेर आणल्यानंतर असं नाही का समोर दिसलं पाहिजे, तर त्या हिशोबाने आणि काठी बांधून घेतलेली आहे. तुमच्या दादांना आज काय सुट्टी नव्हती, म्हणजे गुढीपाडव्याची त्यांना सुट्टी नसते, पण रविवारी कामाला गेले होते त्यामुळे त्यांना आज सुट्टी भेटलेली आहे. तर त्यांचा काय डब्याची म्हणजे घाई नाही आहे, काहीच नाही आहे. मुलांना तर शाळेला तर सुट्ट्याच असतात गुढीपाडव्याच्या. तर चला, त्यामुळे स्वयंपाकाचं कोणाचं टेन्शन नव्हतं, डब्याचं वगैरे. सकाळी तर नाश्ता सगळ्यांना दिलेला होता आणि आता निवांत अशी मी पूजा करत आहे. आणि त्यानंतर आपण जे काही पुरणपोळीचा नैवेद्य करणार आहोत ते करायचं आहे. आता बघा, गुढी उभारून घेतली आणि मी छोटीशी रांगोळी काढून घेते. एवढी गडबड आणि काय
रांगोळी तर कशाचं काय ताईनं बघा छाप मारलेला आहे, कडेने थोडंसं डिझाईन केली आणि कलर भरलेले आहेत. मार्च आणि एप्रिल हे 2 महिने कसे उन्हाळ्याची सुरुवात असते आणि वातावरणात थोडा बदल होतो. मुलं बाहेर खेळतात आणि त्यामुळे मुलांना म्हणजे ऊन लागलं जातं, ऊन लागतं आणि पाणी कमी पितात. सात्विक दादाला आपल्या पाण्याचं म्हणजे प्रमाण कमी सांगितलेलं आहे शरीरामध्ये. म्हणजे याचा अर्थ की मुलं पाणी कमी पितात आणि खेळण्यावर त्यांचं लक्ष असतं. तर ताईनं तुम्ही तुमच्या मुलांकडे लहान मुलं असतील, मोठी मुलं असतील, मोठी जरी असली तर त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. तर त्यांना उन्हामध्ये बाहेर खेळायला पाठवू नका. पाण्याचं प्रमाण वाढवा. थंड पाणी पिया माठातलं. तर तशी तुम्ही मुलांची आपल्या घरातल्या मुलांची काळजी घेऊ शकता. तसेच वयोवृद्ध जरी घरात माणसं असतील तर त्यांना वेळेवर वरचेवर असं पाणी प्यायला सांगत जा. गुढीच्या पूजेसाठी मी ताट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपला गुढीचा नैवेद्य जो महत्त्वाचा आहे, डाळ, गूळ आणि कडुलिंबाचा मोहर, त्याच्यामध्ये थोडासा पाला असा हा त्याचा मान आहे त्या नैवेद्याचा. त्याचबरोबर हळदी कुंकू, आपलं अष्टगंध, भस्म वगैरे घ्यायचं. ओटीचं पण साहित्य घेतलं जातं. मी पण ओटी साहित्य घेतलं किंवा मग खोबऱ्याचा तुकडा, तांदूळ वगैरे असं ठेवलं जातं पुढं. गणपती बाप्पांची पूजा आपण तर देवमंदिरात करतो, त्यामुळे पुन्हा तिथे मांडायची काही गरज नाही आहे. आणि सर्व देवांची पूजा आपण देवमंदिरात म्हणजे केलेली असते सुरुवातीला, त्यामुळे पुन्हा तिथं असे सुपाऱ्या विड्या वगैरे मांडून ठेवायची, काही पूजा करायची काही गरज नाही आहे. आमचा दादा आजारी आहे. दाखवत नाही ग बाय, आजारी आहे ताईंनो. हे बघा सारखं थर्मामीटर घेऊन बसतोय आणि ताप चेक करतोय. आता कमी आलाय, गोळ्या दिल्यात, औषध दिलं. चला पूजा राहिली आहे करायची. समीक्षा दिदी रांगोळी काढते उंबरट्यावर, म्हणून थांबले होते आणि जरा वेळ. तिथं झालंय आता, तिला बाहेरची पूजा करून येऊ. तर ही बघा समीक्षा दिदीने रांगोळी काढलेली आहे आणि मी आता घेतलेलं पूजाचं ताट आणि पण आता तांब्या भरून घेतलं, म्हणजे देवपूजेचं पाणी घेतलेलं आहे आणि साखर वगैरे नैवेद्य सगळं घेतलं. पूजा करून घेते गुढीची. आता तुम्ही जशी याच पद्धतीने पूजा केली असेल, मी आता तशीच करते, फक्त मी पूजा कशी केली ती तुम्ही पाहताय एवढंच. बाकी पूजा ही गुढीची सेमच असते. सगळेजण एकसारखीच पूजा करतात. तर आता माझा हा व्लॉग आहे, माझा व्हिडिओ यूट्यूब चॅनल आहे, त्यामुळे मी तुम्हाला ते शेअर करत आहे. चला रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे, दिवा वगैरे ओवाळून घेतला, धूप वगैरे लावलेलं, फुलं होती, झेंडूची फुलं भेटली नाही आहेत, म्हणजे हार तेवढा आणला आणि फुलं राहिलेली आहेत आणायची. तर मोगऱ्याची फुलं मात्र मला दारामध्ये सापडली, तेवढीच घेतलीत. फुलं वगैरे ठेवली, साखरेचा पण नैवेद्य दाखवला, गुळाचा दाखवला, जे काही खोबरं वगैरे ठेवलं जातं, वटी साहित्य थोडंसं तांदूळ वगैरे ते ठेवलं. आणि वरती साडीला जरी ब्लाऊज पीस लावला तरी चालतो, पण साडीतला ब्लाऊज पीस होता म्हणून मग एक ब्लाऊज पीस खाली ठेवलेला आहे. घरातल्या सगळ्यांनी आम्ही गुढीची पूजा करून घेतली, नमस्कार केला आणि आता मी तुळशीची पूजा करत आहे. म्हणजे सकाळी मी दिवा लावलेला होता, तो मंद झालेला होता, म्हणजे मंद झाला असं म्हणतात, विजला असं म्हणू नये. तर पुन्हा दिवा लावून घेतला, अगरबत्ती धूप वगैरे लावलं आणि तुळशीपुढेसुद्धा मी छोटीशी रांगोळी घातलेली आहे, जी की माझी ठरलेली आहे. ही रांगोळी घातली की तुळशी वृंदावनालासुद्धा शोभा येते. तर तीच रांगोळी माझी फिक्स असते, ती घातली, नमस्कार केला. तर बघू शकता तुळशीचं रूपसुद्धा छान दिसायला लागलेलं आहे आणि आजूबाजूलासुद्धा खूप तुळशी उगवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, खूप छान अंगणामध्ये अशा भरपूर तुळशी असल्या की प्रसन्न वाटतं. तर इकडे ह्यांनी नारळ फोडून घेतला, यांनी पण गुढीची पूजा करून वगैरे घेतली. त्यानंतर आज गुढीपाडव्याला आपल्या म्हणजे दारामध्ये जेवढ्या काही वाहनं असतील, छोटी असेल मोठी असेल, त्या वाहनांची पण आज पूजा करायची आहे. ताईंनो चला स्वयंपाक बनवायचा आहे, नैवेद्य करायचा आहे मला गुढीला. गुढी तर उभारून झाली, सकाळची पूजा वगैरे आवरले. तर चला नैवेद्याला आता पुरणाचं डाळ म्हणजे टाकायची आहे, पुरण करणार आहे. तर पहिले आता डाळ टाकते शिजायला किचन ओट्यावर. सकाळचा नाश्ता चहा पाणी झालेले जे काही आहे ते आवरून घेते आणि डाळ टाकते. होईल मग 2 तासामध्ये पुरणपोळीचा. अगदी थोडासा स्वयंपाक बनवणार आहे. तर चला प्रसाद देऊन या परत आणि द्या सगळ्यांना. हां करते.
तर इकडे दरवाजाचे हे तोरण नाही, ह्याला काय म्हणतात लटकन. तर हे लटकन मग आता मी चेंज करणार आहे. बिझेमध्ये मी नवीन लटकन घेतले होते व्हाईट कलरचे, तर ते इथं मी लावणार आहे आणि अगदी 2-3 दिवस ठेवणार आहे. नंतर मग मी माझे पहिले जे जुने आहेत ऑरेंज कलरचे तेच लावणार आहेत. हे फक्त सणासुदीला फक्त लावणार आहे. हे नवीन तसेच ठेवणार आहे. नवीन लावलं की कसं प्रसन्न छान वाटतं. आणि जे जुने तोरण काढलेले आहेत ते धुवून व्यवस्थित ठेवणार आहे. परत हे काढून ते जुनेच रोज दिसणार आहे दरवाजाला. हे फक्त सणालाच मी लावलेले आहेत. आता पुन्हा असा पुढचा सण आला की त्यावेळेस पण लावेन. तर चला असो, इकडे हे लावून घेतलं. बघू शकता मस्त आपला दरवाजा सजलेला आहे. तर त्यानंतर अगदी 1 वाटीभर डाळ घेतलेली आहे. एका वाटीच्या लेतलेस 8 ते 10 पोळ्या होतात. तर तेवढी डाळ घेतली आहे. जास्त काही नकोच म्हटलं पुरणाचा स्वयंपाक. आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गोडाचं काही खावंसं नाही वाटत, म्हणजे नाही का असं पुरणपोळ्या तर नकोच वाटतं. एक टाईम खाल्लं तरी बास होतं. तर कुकर लावलेला आहे डाळीचा. आणि जे काही नाश्त्याचे चहा-पाण्याचे भांडे आहेत यांचा टिफिन असतो सकाळच्या या भांड्यासोबत, तर तो पण घासून घेते. आणि म्हणजे किचन ओटा जरा रिकामं होईल, मला पुरणपोळी स्वयंपाक करायला सुद्धा छान वाटेल. 1 वाटीभर डाळीचा जरी स्वयंपाक करायचा असला ना, सगळी भांडे वापरावी म्हणजे भरतात. आणि तितकीच भांडे काढायला लागतात, तेवढीच भांडे घासावी लागतात. फक्त काय होतं की पोळ्या लाटण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं कमी होतं. बाकीचा स्वयंपाक तर आपल्याला करावाच लागतो. मग गुळवणी आलं, आमटी आलं, भात आलं, भजी आलं, हे सगळं तर करावंच लागतं. तर असो, आता इकडे तुम्हाला पुरण पटकन अगदीच 5 मिनिटामध्ये पुरण कसं परतायचं किंवा पुरण परफेक्ट रेडी कसं करायचं ते एक टिप्स सांगणार आहे ताईंनो, किचन टिप्स. तर डाळ शिजवून घेतली, त्यातलं येळवणी जे आहे ते काढून घेतलं आणि एका कढईमध्ये डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्या मापानुसार गूळ टाकायचा आणि डाळ आणि गूळ हे असं तांब्याने बघा रगडून घ्यायचं. पूर्ण असं डाळ आहे ना ती मॅश करून घ्यायची किंवा मॅशरने सुद्धा तुम्ही मॅश करून घेऊ शकता. पण मला माझ्या मते की तांब्याने तो गूळ वगैरे फोडता येतो. गूळ खिसत बसण्यापेक्षा ना अखंड असा गूळ फक्त फोडवायचा आणि याच्यामध्ये टाकायचा आणि अशा पद्धतीने तांब्याने तुम्ही डाळीसोबत गूळ पण मॅश करून घ्यायचा, म्हणजे रगडायचं चांगलं असं. आणि त्यानंतर कढई बघा गॅसवरती ठेवायची आहे. मस्त असं रगडून घ्यायचं आणि कढई गॅसवर ठेवल्यानंतर म्हणजे 5 मिनिटातच, अगदी 5 मिनटं पण नाही लागणार. 3 ते 4 मिनिटामध्ये आपलं परफेक्टली पुरण परतलं जातं, जसं हवं आहे तसं. सुरुवातीला गॅसवर ठेवल्यानंतर तुम्हाला थोडंसं ते पातळ झाल्यासारखं दिसेल, पण लगेच दुसऱ्या क्षणाला ते घट्ट जाणवेल. तर इकडे बघा आपलं हे पुरण म्हणजे तयार व्हायला लागलेलं आहे. त्याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं आहे. पळी मात्र उभा राहते, पण त्याला मला थोडासा ओलसरपणा जाणवतो. अगदीच मी ह्याला आणि 2 मिनिटं ठेवते आणि 2 मिनिटात आपलं हे पुरण परफेक्टली तयार झालेलं आहे. असं घट्ट पुरण आपल्याला पाहिजे आहे. जर पुरणामध्ये थोडा तरी ओलसरपणा राहिला तर पुरणपोळी लाटताना ती पोळी फाटू शकते किंवा फुटू शकते. तर त्यासाठी ना थोडंसं एक्स्ट्रा 1 मिनिटभर ठेवायचं, म्हणजे पुरणाचं पाणी आटवून घ्यायचं, मिक्स करत करत राहायचं. थोडं जास्त असं घट्टपणा तुम्हाला जाणवला की ते पुरण काढून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं आहे. डाळ आपण चांगली तांब्याने रगडली होती, त्यामुळे ते पटकन असं पुरणाच्या चाळणीतून खाली पडतं आणि आपलं 2 मिनिटामध्ये पुरण तयार होतं वाटूनसुद्धा. तर आता इकडे लगेच आपण आमटी फोडणीला घालूयात, कारण की येळवणीसुद्धा आपलं गरम आहे. पटकन अशी फोडणी घालूयात. इकडे मोहरी टाकलेली आहे तेलामध्ये. मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत. हे अर्धा चमचा टाकून दिले आणि त्यानंतर लसूण, खोबरं, ओलं खोबरं घेतलेलं आहे आता जे फोडलेलं आहे ते, आणि त्याच्यासोबत एक सुक्का खोबऱ्याचा तुकडा पण टाकला होता. नुसतं ओलं खोबरं नाही घेतलेलं, ओलं आणि सुकं दोन्ही खोबरं घेतलं. आल्याचा तुकडा, 1 हिरवी मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर असं हे वाटण तयार केलेलं आहे, ते सुद्धा टाकलेलं आहे. ओलं खोबरं असल्यामुळे तेल सगळं शोषून घेतलेलं आहे त्या वाटणाने, पण काही हरकत नाही. त्यामध्ये लगेच आपण पावडरचे मसाले ॲड केलेले आहेत, जे की हळदी पावडर, काश्मीर लाल मिरची पावडर, धने पावडर आणि हा घरी बनवलेला गरम मसाला टाकलेला आहे. त्यानंतर आपला घरचा साठवणीचा काळा मसाला आणि मीठ आपण कांद्यासोबत वाटलेलं आहे. कांदासुद्धा मी भाजून बारीक करून घेतलेला आहे. 2 कांदे मी भाजून घेतलेत, त्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटून घेतलेलं, मीठ वगैरे टाकून. तर फोडणी आपली खाली चिटकायला लागलेली होती, त्यामुळे मी येळवणी जे आहे त्यातलं थोडं थोडं येळवणी टाकून हा मसाला जो ही फोडणी जी आहे ती चांगलं असं शिजवून घेतलेली आहे. ज्यावेळेस कोणत्याही भाजीची आपण मसाला जे काही फोडणी आहे ती चांगली अशी शिजवून परतवून घेतो ना, त्यावेळेस त्या भाजीची टेस्ट दुप्पट वाढते. तर बघू शकता हा मसाला अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता पहिलं आपण खोबरं म्हणजे टाकलेलं होतं वाटण, त्यावेळेस ते तेल सगळं शोषून घेतलेलं होतं, पण पाणी ओतून आपण हा मसाला ज्यावेळेस शिजवून घेतला त्यावेळेस त्या वाटणाने किंवा त्या मसाल्याने सगळं असं तेल सोडलेलं आहे. आणि जे काही पाणी टाकलेलं होतं ते सुद्धा आटून गेलेलं आहे. तेल आणि मसाला परफेक्ट तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता तेल एकीकडे आणि मसाला आपल्या एकीकडे असं झालेलं आहे. पाणी त्याच्यामध्ये अजिबात राहिलेलं नाही आहे. याचा अर्थ आपला आहे आमटीसाठीची जी काही फोडणी आहे, मसाला आहे तो तयार झालेला आहे. जे आपलं गरम गरम येळवणी आहे, जरी नसेल येळवणी गरम तर येळवणी गरम करायचं आणि त्यामध्ये ओतायचं. आमटीची चव बघा
अगदीच मस्त लागते आणि आमटी प्यायला तर एकच नंबर लागते. पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये ना आमच्या घरामध्ये आमटी सगळी म्हणजे सगळेजण पितात. भाताबरोबर कमी खाल्ली जाते, पण पिण्यासाठी जास्त वापरली जाते. आणि ही येळवण्याची आमटी 2 दिवस राहते. त्या आमटीला काहीसुद्धा होत नाही. फक्त सकाळ संध्याकाळ थोडं-थोडं पाणी टाकून गरम करून घ्यायची. पाणी का टाकायचं? कारण की ते येळवणी असतं डाळीचं म्हणजे शिजलेलं पाणी, तर ते थोड्या-थोड्या वेळाने नंतर ते घट्ट होऊन जातं. आमटी मी उकळवून एका बाजूला ठेवलेली आहे. आता लगेच गुळवणी ठेवलेलं आहे. थोडंसं पाणी टाकलं, त्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि यामध्ये ना तुम्ही विलायचीची टरफलं किंवा अख्खी विलायची अशी टाकू शकता. इकडे बघा किचन ओटा जरासा कावरून घेतलेला आहे. पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे. बऱ्यापैकी आपला स्वयंपाक होत आलेला आहे. आता या गुळवण्यामध्ये ना अखंड विलायची थोडंसं त्याचं तोंडाची म्हणजे थोडीशी फोडलेली आहे ती टाकलेली आहे. हे गुळवणीला वेगळाच फ्लेवर येतो. पोळ्यामध्ये सुद्धा जायफळ वगैरे टाकायचं पुरणाच्या आणि मस्त पुरणामध्ये तर मस्त असं पुरणपोळीचा स्वयंपाक म्हणजे टेस्ट छान येते. खायलासुद्धा अगदीच वेगळं भन्नाट चव येते. सणासुदीचं अशा फ्लेवरचं जायफळ विलायची फ्लेवरचा स्वयंपाक बनवायचा. खरंच खूप छान आवडीनं म्हणजे खाल्ला जातो आणि छान वाटतं. तर इकडे लगेच मी पोळ्या लाटून घेते. पोळ्या बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या आहेत. पलटायला गेल्या की त्या फुटत आहेत. इतक्या मस्त मऊ लुसलुशीत झालेल्या होत्या. पोळी फुगली की समजायचं पूर्ण अशी भाजलेली आहे. पोळी जास्त कडक केली किंवा त्याला असं करपवली डाग पडेपर्यंत तर ते काय होतं खाताना निबर लागते किंवा गुळवण्यामध्ये पटकन अशी विरघळत नाही आहे आणि तर म्हणून अशी गवळी पोळी फुगली की दोन्ही बाजूने पलटायची आणि लगेच टोपल्यामध्ये टाकायची आहे. मी पोळ्या बनवत होते तोपर्यंत इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले. दादा मात्र झोपलेला आहे. त्याला आता मी पहिला जेवायला देणार आहे नैवेद्य दाखवून आणि जो काही दुपारच्या गोळ्या आहेत ते सुद्धा देणार आहे. तर असं इकडे मी सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि टी व्हीसुद्धा बघा घरामध्ये चालू आहे ते दाखवत आहे. आता सगळं नाही ताई पोळ्या फक्त लाटून झाल्यात आणि आता भजे कुरडई जे काही तळण आहे ना ते करायचं बाकी आहे. तर भजे बनवते कोथिंबीरचे. तुम्हाला मी कोबीचे भजे कांदा भजे शेअर केलेले आहेत. आज मी कोथिंबीर भजे शेअर करते. बेसन पीठ घेतले त्यामध्ये कोथिंबीर तांदळाचं पीठ धने पावडर आणि काश्मीर लाल मिरची पावडर हळदी पावडर हे टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. चिमूटभर सोडा टाकायचा असेल तर टाका. त्यापेक्षा मग सोडा टाकण्यापेक्षा ना तुम्ही हे असं गरम कडकडीत तेल त्यामध्ये टाका भज्यामध्ये. भजे एकदम खमंग खुसखुशीत होतात कुरकुरीत होतात. तर इकडे गरम तेल होतं. पहिलं मी कुरडई तळून घेतलेली आहे आणि त्यानंतर उडदाचे पापड तांदळाचे पापड तळून घेतले आणि भजे सोडलेले आहेत. भजे शेवटी तळायचे म्हणजे त्याचा रंग जो आहे तो तेलाचा पिवळटपणा असा नाही का तो इतर पापडाला वगैरे कुरडयाला लागत नाही. तर कोथिंबीरचे भजे मात्र एकच नंबर भन्नाट झालेले. तुम्हाला त्याचा रंग ज्याचा कडकपणा वरचा जो काही कुरकुरीतपणा आहे त्याच्यावरूनच समजत असेल. भजे खूप छान असे गोल पण सुटले गेलेले होते. खूप छान असे भजे झालेले होते. आपण ज्यावेळेस कोथिंबीर वडी कशी बनवतो आणि तेलातून तळून काढतो ती तळलेली वडी 2 दिवस राहते त्याला काही होत नाही. तसंच ही भजे ना 2 दिवस राहिलेले होते. मस्त उन्हाळ्यात देखील ते खराब झालेले नव्हते. तर अशा पद्धतीने कोथिंबीरचे भजे तुम्ही बनवून बघा. सगळ्यांना आवडतील. तर चला भजे कुरडई पापड सगळं गुळवणी सगळं स्वयंपाक झालेला आहे. मी लगेच तुम्हाला थाळी दाखवते. तर इथे बघा हा आपली थाळी म्हणजे हा नैवेद्य आपला तयार झालेला आहे. आमटीला कलर मात्र आणि तरी मात्र खूप छान आलेली होती. तर चला पहिला देवाला नैवेद्य दाखवून घेते आणि गुढीला पण नैवेद्य दाखवायचा तुळशीला नैवेद्य दाखवायचा. मी आता अखंडच असं थाळी घेतलेली आहे आणि सगळीकडं ती दाखवलेली आहे. आता त्याआधी दिवा तर होता लावलेला. आता गुढी उभारली त्यावेळेस लावलेला होता. नैवेद्य दाखवताना फक्त मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे. एक तुळशीला लावली आणि एक घरामध्ये लावलेली आहे. नैवेद्य दाखवताना अगरबत्ती थोडीशी लावायची म्हणजे नाही का सुगंधित वातावरण देवांना पण प्रसन्न वाटतं. जसं आपण बघा सुवासिनी वगैरे बसवतो त्यावेळेस ते अगरबत्ती लावतात आणि त्यानंतर देवाचं नाव घेऊन आपण जेवायला बसत असतो. तर तसंच त्याच पद्धतीनं. तर चला जेवणं वगैरे झाली सगळीकडे नैवेद्य दाखवून झाला आणि आता किचन ओटा तुम्ही बघू शकता सगळाच आवरून घेतलेला आहे. भांडे वगैरे खूप सारा आज पसारा पडलेला होता. सकाळचे जरी भांडे घासले होते तरीसुद्धा पुरणपोळी स्वयंपाक म्हटलं तरी नाही ते किती भांडे लागतात ताईनं हे रिकामं करा ते रिकामं करा. चला ताईंनो माझं आवरले आता. हे बघा थोडंसं फ्रेश झाले आणि इकडे बघा आता वाजलेत किती 4:30 वाजून 10 मिनटं झालेले आहेत. हे घड्याळ थोडं 10 मिनटांनी पुढं आहे. तर 4:30 वाजलेले आहेत. माझं भांडे किचन ओटा हे सगळं आत्ता आवरून झालेलं आहे आणि मी सुद्धा थोडंसं आवरलेलं आहे. चेंज केलं आहे. दिवसभर नको वाटतात एवढी हेवी साडी घालायला. हे बघा असं होतं ऊन येतं सगळं. तर त्यामुळे चेंज केलं म्हटलं असं गाऊनवर जरा किचन वगैरे आवरायला छान वाटतं. तर किचन हे तुम्हाला आता जे किचन मी दाखवलं ते किचन आवरायला मला जवळपास 1 तासाच्या वरती गेला असेल. कपडे वगैरे पुरणपोळी स्वयंपाक झाल्यानंतर ते धुवून टाकले. जरासं तोंड आल्यासारखं झालेलं आहे. तर दादा आता बरा आहे तरी पण त्याला विकनेसपणा आहे ना. तर त्याला आता मी काय करणार आहे
लिंबू सरबत देते जरासं, म्हणजे तर तरतरी येईल. जेवण केले त्यांनी, गोळ्या वगैरे दुपारच्या पण घेतल्यात. असं वाटत होतं त्याला असं ॲडमिट करावं लागते की काय, जर सलाईन वगैरे लावावी लागते काय, पण आहे, ताप नाही आलेला. बघू, आज संध्याकाळी जर फिरून ताप आला तर उद्या सकाळी मग नेणार आहे दवाखान्यात, मग डायरेक्टली सलाईन लावावी लागेल. तर चला, त्याला लिंबू सरबत देते आणि 6 वाजल्या की गुढी उतरावी लागेल. साहेब झोपलेत, समीक्षा आहे बसलेली आहे, दादा पण आता उठलेला आहे. तर चला मग ताईनो, झाडलोट आहे मला, बाहेरची झाडलोट करायची, पण पहिले मी सात्विक दादाला लिंबू सरबत देते आणि त्यानंतर मग झाडलोट करते. इकडे बघा, हे मॅडम इथं बसली,